करायचं त्यांना म्हणायचं तुझ्या दारात दुसरी बायाचं दुसरे उलट मग आमच्या गटात माझ्याचं ते मालक झाले ते मुसलमानीचे इथे येऊन पैसे देते आपल्या इथे येऊन गटात कुठं बाया मिळतात 2-4 जागी पैसे आपापले वैष्णव नव्हतं घरी नाही बाई तसं राहिलं नाही आता सगळ्या बाया गोळा करून आता ते बंधन मधली बाई यायचं इकडं आमच्या गटात पासबुक घेऊन गेली ती तिकडेच म्हणून उचलायची हो 10 बाया केल्या 10 आमच्या गटात 2-3 दिवस झालं मागा लागले टेलर ती उचलायचं तिकडे हो कटलं ना चांगला पण कडच नाही राहायचं बरं तिकडं नाही राहायचं इकडं नाही राहायचं मला पैसेच नाही मग मला द्या कोण टेलर हो लय छान तुम्हाला पाहिजे मला नाही पाहुण्याला द्यायचं मला तुम्हाला लोक आली उचलायचं नाही म्हणजे टेलर नव्हते ना पिटायचे आणि जर आखरीच्या हप्त्यातच तर मला जर काम पडलं तर मलाच उचलायचं उचलायची म्हणजे मोकाड पडायला फक्त खायचे पैसे आले बुजायला उचलायचं नाही हो पण केलं मला आपले पैसे द्यायचे नाही हो उचलायचे नाही म्हणलं कसले की आले तेव्हा काय म्हणलं पावर आता एखाद्या थोडं बोलावं लागते का नाही कोणा ठेवा ती टेलर राहते ना ते पैसे घेऊन मागायला बसतात त्याच्या आधीच्या बायको पैसे दिले ते म्हणून तू कॉल खोटं बोलली तुझेच पैसे देणार नाही म्हणून म्हणते एखाद्या बरोबर जाईनात आपल्याजवळ पैसे द्यायचे आपल्याजवळ मी म्हणलं आमच्या भायला फिरताना घेऊन कावूनच म्हणली म्हणे तू तसंच खोटं मी नेऊन दे मी एरबी जाऊ लागलो सकाळी फोन आला म्हणते धरते गेली फेकून चालतं जातं पण काम जाऊ दे बापा मी आणून देते मग पुन्हा म्हणून गेले म्हणाले कसं कुठं जमत असते काय काही बी मला मी म्हणलं मला वाटलं नाही गेलो असं म्हणलं मी राव मी त्याचे पैसे नेणार नाही मला ते हे बी नेणार नाही पहिलेच म्हणायचं ना आणा इकडे चालाय मग काय व्हायला तुला का लक्षावर न्यायचं होतं का वजन होऊ लागलं मीच नेऊ लागलं ते पैसे तर दे मी आम्हाला ते दरबारच दे आपल्याजवळ दे पैसे एखाद्या जाऊ दे दिलं तसलं नाही मग आता ते जाऊ लागलं आपले जरी दिले द्यायच्या जवळ तर पण जात होतं ते जात होते मी डबल ड्युटी करायला भैया द्यायचा पैशाचं बसायचं 15,000 रुपये भरावं लागतं मला त्याचं बघून काय लागतं ते बाबाकडून काढतात आम्ही देत नाही ते ना द्यायला मागून द्यायला हो आता निष्ठून जाते एक देत नाही मागितले तर देते ते भैया आहे भैया थांब भाजी कर